प्रारब्धामध्ये नसेल, परमात्म्याची सेवा जरी आपण केली तर आपल्याला संसारात काही प्राप्त होऊ शकत नाही. कारण संसार हा अदृष्टाधीन आहे. म्हणून जसं अदृष्टात असेल संसारामध्ये त्या गोष्टी होत असतात. परंतु परमार्थ म्हटलं की हा प्रयत्नाधीन आहे. प्रयत्न आपण केले तर प्रयत्नाने जीवाला प्राप्त होत असतं परमार्थिक क्षेत्रातलं. जसं संत महात्मे सांगतात, कशोती होत पण या नरका कछु नाही होय. पशु असेल, जनावर असेल, बैल असेल, त्याच्या कातड्याच्या अनेक प्रकारचं आपल्या पायात घालायचे पायथन असतील. शेती करत असल्यावर पूर्वीच्या काळामध्ये येठण करायची किंवा बैलाला हाणण्यासाठी चाबूक वगैरे आपण ते पशुच्या कातड्यापासून मूठ असेल आपण बनवायचो. म्हणजे पशुच्या चमड्यापासून अनेक प्रकारचं संसार उपयोगी आपल्याला जे पाहिजे असतात त्याला पशु के होत पडणाऱ्या नरका कछु नाही होत. नराचं म्हणजे माणसाचं काहीच होत नाही. पण नर अगर करणे करे सो नरका नारायण म्हणजे नराडी म्हणजे पुरुषाडी. मानवी देह प्राप्त झाल्याच्या नंतर पुरुषार्थ, तो पुरुषार्थ संपादन करणं हेच माणसाचं कर्तव्य आहे. वास्तविकता संसार उपयोगी गोष्टी काहीच माणसाच्या मनासारखे होत नसतात. ते संसार हा नशिबावर अवलंबून असतो. जेथे जावे तेथे कपाळ सरीशी. संत महात्मे सांगतात, कोणत्याही वेळेला आपापल्या कर्मानुसार जीव गेला तर आपल्या नशिबात असेल तेवढ्या गोष्टी त्याला प्राप्त होत असतात. कारण त्याने पहिलं केलेलं असतं. पण मानवी देह प्राप्त झाल्याच्या नंतर परमार्थ साधना ही नशिबावर नाही. काही काही माणसं म्हणत असतात, आमच्या नशिबातच नाही. प्रवचन ऐकायचं, म्हणा कीर्तन ऐकायचं, आमच्या नशिबात नाही, असं नाही. तिथं प्रयत्न करावा लागतात. आपलं कसं झालं, संसार हा अदृष्ट अधीन आहे, तिथे आपण प्रयत्न करतो आणि प्रयत्न अधीन असणारा संसार परमार्थ आहे, पण आपण तो अदृष्टावर ठेवत असतो. अशी विसंगत जीवन तुमचा आमचा असल्यामुळं साधना करून सुद्धा आपल्याला संसाराची बाजारपेठ करण्यासाठी आपण परमार्थ करायचा आपल्याला तर साध्य संसार ठरवलेला असतो. संतांनी तसं नाही, संसाराला साधन म्हणून त्यांनी वापरलेले असतं आणि साध्य त्यांचा परमार्थ असतो. परमात्मा प्राप्ती ही जीवनामध्ये जीवाचं साध्य असतं. जोपर्यंत परमार्थ साधना करून आपलं साधनेची पूर्तता होत नसेल, आपलं साध्य जर आपल्याला प्राप्त होत नसेल तर झुरत असतो परमार्थिक माणूस. परमात्म्याची आपण एवढ्या साधना करून देवाची आपल्याला भेट होत नाही. झुरोटी पांजरा होऊन पाही आता वेगी पंढरी नाथा भेट देई. जगद्गुरु तुकोबाला सांगतात देवाला की देवा, तू मला प्राप्त झाला नाही, मानवी देह प्राप्त असो तर मी झुरल्या जात असतो. कधी मला तू भेट देशील असं मला झालेलं आहे. पण तुमच्या आमच्या जीवनामध्ये आपण झुरतो, ते संसार आपल्याला मिळाला नाही, संसार मनासारखा झाला नाही, म्हणून माणसं झुरत असतात. संसार हा कोणाच्याच मनासारखा होत नाही. होतो ज्यांचं मंदिर आहे रामचंद्र प्रभूचं, दशरथ राजाने ठरवलं आपल्या दाढीतील एक केस पांढरा झाला, आता आपलं राज्य आपल्या मुलाला देवाला आणि आपण विकृत भाऊ परमार्थ साधना आपल्या जीवनामध्ये आपण करावं, मानवी देह पुन्हा प्राप्त होणार नाही असं ठरवलं राजा दशरथाने. गुरुला सांगितलं, अशा प्रकारचं माझ्या मनात आलेलं आहे. पाहिलं की सहज आयुष्यामध्ये माझ्या दाढीतील केस असताना ज्यावेळेला वाढले गेले त्याच्यात केस एक पांढरा दिसला. आता आपण उरकलं पाहिजे, ते काळाची निष्फळ येतात. पण आपण त्याच्यावर पुन्हा माफ करतो. काळ्या पांढऱ्या
वयाचे काळे करतो. म्हणजे याचा अर्थ आपल्याला तरुण आहेत, आपण बरेच आहोत, असणार आणखी दिवस जगणार आहोत असं माणसाची धारणा असते. मग राजा दशरथाने ठरवलं, गुरुला आज्ञा केली, गुरुने सुद्धा सगळं तयारी केली. उद्या प्रभू रामचंद्राला उद्या गादीवर बसवायचं असं ठरवलं. राजा दशरथाने वसिष्ठ गुरुने सगळं तयारी वगैरे केली. मुहूर्त उद्याचा योग्य आहे ठरवलं. तरी असेल एवढे मोठे राजा दशरथ की जो स्वर्गामध्ये देवाला सहकार्य करण्यासाठी जाणार आहे, देवाला सुद्धा विजय प्राप्त करून दिल्यावर राजा दशरथाचा पराक्रम आहे. पण राजा दशरथाच्या मनासारखं झालं का जसं व्हायचं तसं झालं. एवढं मोठं देवाचं ज्याच्या मंदिरात आपण बसलो तो सत्ताधीश प्रभू रामचंद्र अग्रस्थाधीन जीवन असत. प्रभूला गादीवर बसता आला नाही. मग अवतारिकाचा जर ही स्थिती आहे तर आपण तावतावरच अवतावाल्याच्या मनासारखं होईल. आपल्याला वाटत असतं अमुक अमुक असं व्हावं, ते व्हावं तुम्हाला जर वाटत असेल, पण तसं होत नसतं. आपल्याला काढायचा गणपती, आमचे महाराज सांगायचे पण झालं मागं. आता त्याला काय ते झालं याचा अर्थ तसं संसारातलं आपण ठरवलेलं असतं. अमुक अमुक असं झालं मग आपल्याला असं असं करायचं. तुम्ही ठरवणार नाही तर आयुष्य आपल्या हातामध्ये नाही. आपण संसारामधल्या गोष्टी ठरवता येत नाही, पण परमार्थातल्या गोष्टी तुम्ही ठरवल्या त्या होऊ शकतात. पशु के होत पण नाही असं आता कबीरदास सांगतात. पशुच्या त्वचेपासून अनेक प्रकारचे साहित्य आपल्याला असतात, आपल्या संसार उपयोगी आपल्याला प्राप्त करता येतात. माणसाचं काही होत नाही, पण माणसाने मनुष्य देहातल्या जीवाने जर प्रयत्न केले तर नराचा नारायण. नर म्हणजे पुरुष, पुरुषार्थ साध्या जात असतो म्हणजे मोक्ष त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होतो. माणसाचा असं स्थिती आहे. पण आपल्याला वाटत असतं मोक्ष काय करायचं, आपल्याला तर पैसे पाहिजे, आपल्याला संसार वाढला पाहिजे, असं आपण देवाची सेवा करून सुद्धा देवाला या गोष्टी आपण मागत असतो. देव देण्यासाठी समर्थ. पण वास्तविक पाहू गेलं तर परमार्थ साधना करून देवाला काही मागायचं नाही. ही आमच्या वडिलांची रीत आहे. काही मागणे हे आमची वडिलाची रीत जाणत. काही मागायचं नाही. कारण का ते तुमच्या अदृष्टात असेल ते मिळेल, तुम्हाला त्यासाठी प्रयत्न करायची गरज नाही. पण आपण संसार हा द्रष्टाधीन असून त्याच्यामध्ये आपण प्रयत्न करतो. म्हणजे मानवी देह हे परमात्मा प्राप्तीचं साधन आहे बरं का. तरी पण आपण याचा उपयोग संसार मिळवण्यासाठीच करतो. संसार कोण्या जन्मामध्ये नाही. कोण्या जन्मामध्ये गेला, कोणताही देह मिळाला आपल्याला तर संसार तिथं आहेच. लेकरे बाळे अमुके तमुके या गोष्टी असतात. पण परमार्थ साधना जी आहे बरं का, देवाचं भजन म्हणा, देवाचं ध्यान म्हणा, देवाचं ज्ञान म्हणा, आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर याच देही घडेल. देवाचं भजन करायचं म्हटलं तर कोण्या द्या या देहा मनुष्य देह मिळाला तुम्हाला, मला ते देव प्राप्तीचं साधन आहे. पण आपण ते म्हणे तर देह किमर्थमे दिला असा पश्चाताप झाला पाहिजे आपल्याला की देवाने निर्देह कशासाठी दिला, अन्याय काय केलं बरं का. म्हणे निर्देह किमर्थमे दिला, तो त्या विशेष स्वार्थीला दिला. विषय मिळवण्यासाठी, संसार मिळवण्यासाठी या मानवी देहाचा उपयोग आपण करतो. वस्तुस्थिती संसार करण्यासाठी हा देहच नाही. पण आपण याच्यामध्ये आज ना उद्या आपल्याला संसारातून यश मिळेल असं आपल्याला वाटत असतं. हे कोणालाही आलं, कारण दुःख बांधगडी आहे हा संसार. संतांनी त्याचं विश्लेषण आपल्याला केलं. दुःखाने बांधलेलं गाठोड म्हणजे संसार. कोणती त्याच्यातली गाठोड म्हणलं की अनेक प्रकारच्या चिंध्या असतात. कोणती जरी चिंधी त्याच्यातून घेतली आपण काढली तर ती सुखकारक असू शकत नाही. तसा संसार जो आहे कोणाच त्यात मनासारखा झाला नाही. पण त्याला चांगलं करण्याचा प्रयत्न आपण करण्याचा प्रयत्न करतो. संसार कोणाचाही होऊ शकत नाही चांगला. म्हणून परमार्थ साधना करून आपलं साध्य आपण संसार ठरवलेला आहे. संसार हा अदृष्टाधीन आहे, नशिबावर अवलंबून आहे आणि प्रयत्नावर परमार्थ. प्रयत्न केल्यानंतर देवच हो म्हणती ते होते असं साधन आहे. हे निधान आहे.
मनुष्य देह तुम्हाला मला प्राप्त झाला, बरं का. हे निदान आपल्याला नरदेह निदान लागले हाती. हातात आहे का हाताच्या बाहेर आहे? हातात आहे. नरदेह आपल्या हातात आहे. उत्तम सार उत्तम गती, देवच हो म्हणती ते हो. संत महात्मे सांगतात देवच व्हायचं म्हटलं तर होत आहे, तरी का चित्तीने धरावे, मनावर का घ्यायला तयार नाही? देव आनंद नाही का? देव आनंद आहे, देव सुखरूप आहे आणि जीवाला त्या सुखाची गरज आहे. परंतु मात्र देवच व्हायचं म्हटलं तर होता येतं. एखाद्याने विचार केला आम्हाला नवरदेव व्हायचं, होता येईल का? नाही नाही, नवरदेव होता येणार नाही, कारण ती मुलगी मिळायला पाहिजे. आता त्या कोणीचा अवघड नवरदेव कोणाचा, त्या नवरीचा कोणाचा? मुलीची कृपा नसेल तर नवरदेव होता येणार. एखाद्या बाईने विचार केला मला वरमाय व्हायचं, वरमाय होण्याचा अधिकार आहे, पण वरमाय होता येईल का बाईला सुद्धा? लग्नच नाही झालं. आता बरेच आपण पाहिलं 40-40च्या घरात गेले, पाहुण्याचा निरोप सुद्धा नाही. कोणाला विचार? आमच्यासारख्याला विचार. बरं का असते एखाद्या बघा, आता आम्ही काय प्रवचन सांगा, पण माणसं म्हणत असतात. म्हणजे याचा अर्थ जे होता येतं आपण ते व्हायला तयार नाही, आणि जे व्हायला तयार नाही आपल्या जीवनामध्ये त्याच्याबद्दलचे आपले प्रयत्न येतात. बरं का. देवच हो म्हणती ते हो. कोणी बी इथं गरीबाचा प्रश्न आहे का? गरीबाचा प्रश्न नाही, श्रीमंताचा प्रश्न नाही, कोणाचाही असणारा देवच व्हायचं म्हटलं, स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, लहान असू द्या, मोठा असू द्या, श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, कोणी असू द्या, देव होता येतो. बरं का. बाकी याचा अर्थ देव होणं तुमच्या स्वाधीन आहे. बरं का. त्याच्यासाठी मिळालेलं साधन मानवी देह. पण आपल्याला देह मिळून सुद्धा काय केलं म्हणजे मनुष्य देह आपल्याला मिळतो याच्या संदर्भाचं विधान शास्त्रात नाही. ज्ञान प्राप्त झालं तुम्हाला, जीव ब्रह्माईचे ज्ञान, मोक्ष मिळतो. पुण्य जर तुम्ही केलेल्या मनुष्य देहात येऊन तर सद्गती प्राप्त होत असते. पाप केलं की अधोगती नरक त्याच्या वाट्याला आहे. बरं का. पण काय केलं म्हणजे मनुष्य जन्म मिळतो याचं विधान शास्त्रात नाही. अमुक केलं म्हणजे मनुष्य जन्म मिळतो. स्वर्गाचा राजा इंद्र व्हायचं म्हटलं तरी होता येतं मनुष्य देहात. 100 यज्ञ केले. आता यज्ञ करणं म्हणजे सोपी गोष्ट आहे का? लोकांनी म्हणत त्या पद्धतीचं भोजन द्यावं लागतं, इच्छा भोजन असतं. आता इथं द्वादशी घालणं अवघड झालं. परमार्थी क्षेत्रामध्ये बऱ्याच गावामध्ये द्वादशी बुडायच्या मागे आल्या, घालायला तयार नाही. त्या कोरोनापासून तुम्हाला अवघड झालं. म्हणजे याचा अर्थ यज्ञ करणं अवघड नाही, पण 100 यज्ञ केले पण जैसा शतमक संपत्ती स्वर्गाची. 100 यज्ञ केले की स्वर्गाचा राजा इंद्र होता येत असतं मनुष्य देहातल्या जीवाला. बरं का. 100 वेळेला ब्राह्मणाच्या कुळात जन्म घेऊन ब्रह्मदेव होता येतं जीवाला. बरं का. 100 वेळेला जन्म घ्यायचा, 100 वेळेला ब्राह्मणाचं कर्म करायचा. का शत एक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्मा अनुनोहे. 100 वेळेला ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्म घेऊन ब्राह्मणाचं कर्म यथासांग करायचं. सृष्टी निर्माण करता ब्रह्मदेव होता येतं मनुष्य देहातल्या जीवाला, तुम्हा मला. किंवा जो ब्रह्मदेव आहे सृष्टी निर्माण करता तो झाला असेल तर या मनुष्य देहातूनच तो झाला. स्वर्गाचा राजा इंद्र हे पद प्राप्त करून घ्यायचं असेल तर मानवी देहातूनच ही गोष्ट प्राप्त करून घेता येतात. म्हणजे आपल्याला देवच व्हायचं म्हटलं, संतांच्या सान्निध्यामध्ये जीव ब्रह्मैक्य ज्ञान संपादन केलं की देव होता येतं. आणि काहीच नाही केलं म्हणले आम्ही तर नरकाला जाता येतं. काय करायचं आपण ठरवलं पाहिजे. 4 गोष्टी प्रामुख्याने तुम्हा मला या मानवी देहामध्ये करता येत असतात. बरं का. या 4 गोष्टी आहेत: स्वर्ग, नरक, कर्म, ब्रह्म आणि चहू प्राप्तीशी मनुष्य धर्म. शांती ब्रह्मनाथ महाराज भागवतामध्ये सांगतात 4 प्रकारच्या प्राप्त्या. स्वर्गाला जायचं म्हटलं तर मानवी देहातून, ब्रह्मलोकाला जायचं म्हटलं तर मानवी देहातून, कुत्र्या मांजऱ्याचा जन्म प्राप्त करून घ्यायचा म्हटलं तर मानवी देहातून, आणि कोणतं साधनं आपल्या जीवनामध्ये नाही जर करायचं म्हटलं तर नरकाला जाण्याचं सुद्धा या मानवी देहातून गोष्ट होते. म्हणून आपण महत्वाची गोष्ट आपण ऐकलं पाहिजे की परमार्थ साधना करून तुमच्या आमच्या जीवनामध्ये बरं का देवाला प्रार्थना केली पाहिजे. आपल्याला याचं ज्ञान नाही,
आपल्या आपल्या जीवनामध्ये संत भेटले पाहिजेत. जोपर्यंत संत भेट आपल्याला होत नाही बरं का, तोपर्यंत परमार्थाचा मार्ग कळत नाही. स्वतः कळत नाही, जीवाला काही कळत नाही कोणत्या गोष्टीचं. आणि असे संत जगात असतात, पण ते जगातले संत जे आहेत आपल्याला दिसत नाही बरं का. आपल्याला माणसंच वाटत असतात संत आपल्याला जीवनामध्ये जगात आहेत, पण आपल्याला ते ओळखू येत नाही. जगद्गुरु तुकोबाराय या जगात होऊन गेले. शांतीब्रह्मनाथ महाराज या आपल्या महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये होऊन गेले. ज्ञानोबाराय सुद्धा, पण जगाला ओळखू संत आले नाही. संत जे असतात ते चर्मचक्षुचा विषय होत कळतात. तुमच्यासारखे आपल्यामध्ये वागले ते, पण आपल्याला संत कळाले नाही. संत आपल्याला कळण्यासाठी देवाचं भजन करावं. देवाचे भजन करून, देवाला प्रसन्न करून, देवाला विनंती करून, देवाला प्रार्थना करून म्हणावं लागतं, कोड पुण्य त्याचा होईन सेवक, जीही द्वंद्वाधिक दुरावी. द्वंद्व जोडीने येणारे धर्म ज्यांच्या जीवनातले गेले, असे संत मला भेटले पाहिजेत. काय केलं म्हणजे संत भेटतील आपल्याला? ज्यांचे द्वंद्व गेले, द्वंद्व म्हणजे जन्म मरण ज्याचं गेलं, येणं जाणं ज्याचं गेलं, सुख दुःख ज्याच्या जीवनातले गेले, पाप पुण्य ज्याच्या जीवनामध्ये गेले, अशा पद्धतीचे संत आपल्याला भेटले पाहिजे. आपल्याला ते भेटतात, संतासारखे भेटतात. संत आपल्याला भेटू शकत नाही, कारण संत भेट ही अवघड. आपल्याला संत जीवाला जीवाच्या आकांक्षाने, आपल्या इच्छेनं अमुक संत असतील, आपल्याला त्याची नजर नाही. आणि म्हणून देव हा चतुर असल्यामुळं, म्हणून देवाला विनंती केली पाहिजे, देवा मला सेवा करायची. संत महात्म्याच्या, संत महात्म्याची भेट अवघड आहे, बहु अवघड आहे. संत भेट अवघड आहे, पण देवाने जर कृपा केली तर संत भेट आपल्याला होते. आणि देवाची कृपा करवण्यासाठी देवाचं भजन देवासाठी करावं. तुम्ही आम्ही देवाचं भजन करतो, पण मिळवायचा असतो संसार, त्याच्यातून आपल्याला संत भेट होऊ शकत नाही, अवघड आहे. पण आपल्याला देवाने जर कृपा केली, परी जगजेठी करुणा केली, देवाने जर आपल्याला करुणा केली, दया केली, तर संत भेट आपल्याला होत असते. वास्तविकता आणि संत भेट झाल्याशिवाय देव कळत नाही. संताविना प्राप्ती नाही.